नमस्कार, मी प्रीती खंडागळे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे। या निमित्ताने सर्व देशभरातून राज्यातून भीमसैनिक किंवा भीम अनुयायी हे या ठिकाणी बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी येत असतात। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ह्या चैत्यभूमी परिसरामध्ये पूर्ण रांग लागली आहे। बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत, जे भीमसैनिक आहेत, इथे हे देशभरातून राज्यातून इथे बाबांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दर्शन घेण्यासाठी, यांना अभिवादन करण्यासाठी इथे येत असतात। पूर्ण व्यवस्थित अशा रांगा त्यांनी लावलेल्या आहेत। इथे प्रशासनाने जे नियोजन केले त्या पद्धतीनुसार सर्व नियोजन केल्या पद्धतीने सुरळीत लाईन वगैरे ज्या रांगा लागलेल्या आहेत त्या आतमध्ये अभिवादन करण्यासाठी इथे पाठवण्यात येत आहे। आपण बघू शकतो की बाबासाहेबांचं हे चैत्यभूमी जे आहे हे गेले इथे 6 डिसेंबरला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा व्यवस्थित असं नियोजन केलेलं आहे। देशातून राज्यातून इथे लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात। तर आपण बघू शकतोय माझ्या मागे इथे लाईन पूर्ण व्यवस्थित सुरक्षा जी आहे इथे व्यवस्थित त्याचं नियोजन केलं गेलं आहे। लाईन ही सुरळीत पार पडून बाबासाहेबांच्या या अस्थि कलशाच्या इथे लाईनमध्ये व्यवस्थित ती चालली आहे। आपण बघू शकतो अगदी कोणी असो, अगदी लहान मुलं असो किंवा तरुण असो किंवा वयस्कर असो, सगळेजण इथे महामानव जे आपले भारताचे जे शिल्पकार आहेत, संविधानाचे शिल्पकार यात त्यांनी आपल्याला संविधान जे दिलंय, या बाबासाहेबांच्या चैत्यभूमी परिसरात सर्वजण इथे येतात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी। बाबासाहेबांनी सगळ्यांना संदेश दिलाय, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा। या विचारांवरती बाबासाहेबांनी जे सर्वांना जे ज्ञान दिलंय, जे संविधान दिलंय, त्याचा काटेकोर जे पालन आपण करतो। माझ्या मागे आपण बघू शकतो की खूप भीम अनुयायी आहेत, जे सकाळ रात्रभर इथे लाईनमध्ये राहून आता ते इथे लाईनमध्ये आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। काय वाटतं तुम्हाला, तुम्ही इथे कधीपासून आलात? मी पहिल्यांदाच येते इकडे। आता तुम्ही रांग कधीपासून लावली होती? रात्री 12 वाजल्यापासून लावली होती। तर आपण बघू शकतो रात्री 12 वाजल्यापासून त्या इथे लाईनमध्ये होत्या। त्यांचा नंबर आता जवळपास आलेल्या आहेत। तर माझ्या मागे अजूनही खूप लोक आहेत, आम्ही त्यांच्याकडनंही जाणून घ्या। नमस्कार, कधीपासून आले? सकाळ आम्ही रात्रीपासून आलोय। अच्छा, तुम्ही रात्रीपासून इथे नंबर लावलाय रांगेमध्ये? हां। काय सांगाल अजून? दरवर्षी येत असतात? हां, दरवर्षी। तुम्ही कुठून आलात? आम्ही ठाण्यावरून। ठाण्यावरून आलात? आजी कुठून आलात तुम्ही? आम्ही जळगाव। जळगाववरून आल्यात त्या। कधीपासून आलात तुम्ही? ते नंबर कधीपासून लावला? आम्ही रातपासून आले, रातपासून आहे आमचा। अच्छा। हां, 8 वाजेपासून। अच्छा, तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही दरवर्षी इथे येतात का? हां हां, दरवर्षी येतो आम्ही। अच्छा, तुम्ही रोज नंबर वगैरे म्हणजे रात्रीपासून तुम्ही इथे लाईन मध्ये आहात? आता तुमचा नंबर जवळपास आलाय? हां। अच्छा, तर बघितलं वयस्कर आजी सुद्धा त्या जळगाववरून आल्या तिथे बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी। काय सांगाल आजोबा? अरे बापा, हे जे आहे हे समाधी प्रेरणादायी स्थान आहे, प्रेरणादायी स्थान आहे विशेष। कारण हे नसते तर समाजच नसता ना। या फळाले जाईल बाबासाहेबांनी जे केलं हे कोणीच करू नाही शकत। तुम्ही कुठून आलात आजोबा? मी आलो शेगाववरून, गजानन महाराजच्या गावात। अच्छा, तुम्ही इथे लाईन कधीपासून लावली? लाईन कमीत कमी 9 घंटे झाले। 9 घंटे झालेत त्यांनी इथे लाईन लावली आणि ते शेगाववरून आलेत खास बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी आज बरोबर। तर बघितलं बाबासाहेबांसाठी मरायलाही तयार आहे असं त्यांनी एक वाक्य केलंय। तर कॅमेरामन चतुर्वेदी सोबत मी प्रीती, आवाज इंडिया मराठी।